गणेश नाईक यांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भातले आहे। नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर खासदार शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली आणि त्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं। त्यांनी असं म्हटलं की शिवसेनेवरती वारंवार टीका खपवून घेतली जाणार नाही। जर गणेश नाईकांना काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असतील, समस्या असतील, एकनाथ शिंदेंबद्दल त्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी शिंदेंची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी। आपल्या या विषयासंदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरता आत्ता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम आणि माजी महापौर सागर नाईक। आपण या दोघांनाही या सगळ्या संदर्भात बोलतं करणार आहोत। वेळ कमी आहे मात्र थोडक्यात ही मंडळी आपलं मत व्यक्त करतील आपण अपेक्षा करूया। सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदमजी। अंकुश कदमजी, कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे, गणेश नाईकांच्या वक्तव्याकडे? आता खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, कारण मी त्यांच्या वरिष्ठांचा फार आदर करतो। आमच्या मित्र पक्षातल्या प्रत्येक वरिष्ठांचा आम्ही आदर करतो आणि ही जी केविलवाणी धडपड चालू आहे जी ती फक्त आणि फक्त त्यांचे जे पुत्र आहेत त्यांना विधानसभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पाठवलं होतं आणि आता पुन्हा त्यांना बीजेपीत घ्यायचंय आणि त्यांना घेतलं जात नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त मी कसा पक्षाशी एकनिष्ठ आहे, मी बघा बीजेपीला त्रास असणाऱ्या यांना मी अंगावरती घेण्याचा प्रयत्न करतोय असं दाखवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे। आज भारतीय जनता पार्टी खऱ्या नक्कीच। अर्थाने त्यांचे जे पुत्र आहेत राष्ट्रवादीमधून ते निवडणूक लढवले, हा हा त्यांना का पुन्हा एक घेत नाही? अंकुश कदमांचा हा पुन्हा एक वेगळा आरोप आहे। आपण सागर नाईकांना याचं उत्तर विचारूया। सागरजी, ज्या पद्धतीने आता अंकुश कदम म्हणतायत की हा आपल्या मुलाला भाजपमध्ये समावेश करून घेण्याकरता म्हणून एक केविलवाणा प्रयत्न असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही कसं बघता याकडे? बघा, प्रत्येक जण आपली भूमिका त्या ठिकाणी मांडू शकतो. जी पण या ठिकाणी नाईक साहेबांनी जी आपली भूमिका मांडलेली आहे, ती फक्त नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने मांडलेली आहे. या ठिकाणी आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही किंवा कुठल्या व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. जी पण या नवी मुंबईमध्ये शहरामध्ये जे चुकीचे निर्णय घेतलेले आहेत, त्या निर्णयाबद्दल वाचा फोडली नाही, तर भविष्यात येणारी लोकं आम्हाला माफ करणार नाही. त्या ठिकाणी त्या व्यासपीठावरती आम्ही या ठिकाणी जे चुकीचं घडलेलं आहे, जी त्या विविध व्यासपीठावर जाऊन आम्ही त्याविषयी वाचा फोडलेली आहे. जे चुकीचं होणार, कारण की आम्हाला या नवी मुंबईचा विकास हा सर्वोपरी आहे जी आणि त्यामुळे नवी मुंबईचा विकासाच्या दृष्टीने नवी मुंबई शहर हे जी अग्रेसर आहे. हे आम्ही विविध फोरमवरती पटवून दिलेलं आहे. आज जी शहर हे महाराष्ट्रामधलं सर्वात स्वच्छ शहर आहे. थोडंसं पाण्याने थोडंसं संपन्न वेळेचं आहे. बंधन आहे ना सागरजी। मात्र एक श- जे विधान आलं या सगळ्या प्रकरणासंदर्भात, नवी मुंबईकर गणेश नाईकांच्या हातात सत्ता देणार नाहीत असं शिवसेनेनं म्हटलंय। आपली प्रतिक्रिया काय? जेव्हापासून नवी मुंबई महापालिकेची स्थापना झालेली आहे, तेव्हापासून अनेक प्रयत्न नाईक साहेबांच्या हातातून सत्ता घेण्यासाठी झालेले आहेत. जी आणि नवी मुंबईच्या जनतेला ठाऊक आहे, की सत्ता कोणाच्या हातामध्ये शोभते आणि या नवी मुंबईचा विकास कोणाच्या हातामध्ये शोभू शकतो आणि होऊ शकतो. त्यामुळे आज आज तागायत या जी शहराने नाईक साहेबांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि आमचीच सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या मला काळामध्ये देखील जी लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्येच लोकांचा विश्वास आहे. अंकुश त्या कदमजी, अंकुश नेतृत्वाखालीच कदमजी, नवी मुंबई काय आपली महापालिकेची सत्ता प्रतिक्रिया? देणार आहे. येणारी मला या जी ठिकाणी निवडणूक आहे, आवर्जून स्थानिक स्वराज्य सांगायचं संस्था आहे, आहे, याच्यामध्ये नवी मुंबईची सत्ता नाईकांच्या हाती जाईल की शिंदेंच्या हाती राहील? नाही नाही, मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे जी की हे जे बोलतायत ना की आमच्याच हाती किंवा मग स्पेशली नाईक साहेबांच्याच हाती जाईल, जी ही सत्ता महायुतीच्या हाती म्हणजे भाजपा शिवसेनेच्या हाती जावी, जी हा आमचा अट्टास आहे। आमचा अट्टास आमच्या स्वतःच्यासाठी आमच्या नाईक तुम्ही नवी मुंबईचा विकास जर का बघायचा असेल खऱ्या अर्थाने, जी तर आता भारतीय जनता पार्टीचे किंवा यांच्या सगळ्यांचे नाईक फॅमिलीच्या सगळे बॅनर्स बघा, त्या बॅनर्स वरती एक विकासाचा फार मोठा डेमो आहे आणि तो जी डेमो मध्ये आता बघा तुम्ही, साहेब असतील, साहेबांचे भाऊ असतील, साहेबांचे जी पुतणे असतील, साहेबांची जी मुलं असतील, साहेबांचे नातू असतील, हा यांचा विकासाचा डेमो आहे का? जी यांचा विकास म्हणजे त्यांच्या घराचा विकास,
यांचा विकास म्हणजे सत्ता फक्त अगदी आमच्या हातात राहिली अगदी पाहिजे. कळीचा मुद्दा आहे. आपण जाता जाता सागर नाईकांचं याच्यावरती प्रतिक्रिया घेऊया. सागरजी, त्यांनी जे आता म्हटलं की विकास नक्की कोणाचा होतोय, नवी मुंबईचा होतोय की गणेश नाईकांच्या कुटुंबाचा या होतोय, त्यांनी ठिकाणी स्पष्टपणे थेट आरोप नवी केला. मुंबई आमचं कुटुंब किंवा आमचं कुटुंब खूप मोठं आहे. नवी मुंबई पूर्ण आमचं कुटुंब आहे. जी आणि आम्ही हे कुटुंब काय नवी मुंबईवर लादलेलं नाहीये. जी नवी मुंबईच्या नागरिकांनी आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे ते आपले नगरसेवक असतील, सगळे असतील. प्रत्येक आमच्या पक्षातला व्यक्ती हा आमचा कुटुंबाचा हिस्सा आहे. जी जी त्यामुळे त्यांना निवडून देण्याचं काम हे नवी मुंबईची जनता करत असते. जी इथे काय कोणावरती लादलेलं नाही आणि त्यांचा आणि विश्वास मला या आमच्यावरती आहे. ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी आम्ही मला नाईक साहेब कुठेही सांगायचं आहे, बोलले नाही. त्या ठिकाणी ते बोलले नक्कीच की जर वरिष्ठांनी सांगितलं युती बरोबर लढायचं तर युती बरोबर लढलं जाईल, एकटे लढायचं तर एकटे बरोबर लढलं जाईल. नक्कीच पण त्या ठिकाणी भाजपाचा महापौर होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या नक्कीच आम्ही मांडलेली आहे. नक्कीच नक्कीच मला वेळाअभावी थांबावं लागतंय. दोघांनाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात, चर्चा केलीत आणि आपापली मतं, आपापल्या प्रतिक्रिया आमच्यासमोर ठेवल्यात त्याकरता. या विशेष बातमीपत्रात वेळ होते आता इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.